हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी थाळी तर नाही, रोजचं जेच आपलं दुपारी जेवण असतं, भाजी पोळी भात आणि काही फ्रुट्स. तर इथे मी मसूरची डाळ बनवली आहे. खूप सिंपल आहे आणि जर का तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाक बनवायचा तर तुम्ही ही थाळी नक्की बनवा, कारण की खूप सोपी आहे आणि खूप सिंपल आहे आणि खूप कमीत कमी सामानापासून बनलेली हे थाली आहे. तर इथे मी मसूरची डाळ बनवणार आहे. तर इथे मी पहिले जिरा मोहरी आणि मसूरची डाळ मी थोडं 5 मिनिटं अगोदर पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे. तर इथे मी पहिले थोडंसं तेल आणि जिरा मोहरी अजून टोमॅटो कांदा चॉप करून घेतलाय आणि इथे मी लाल मिरची पावडर नाही टाकणार आहे, तर इथे मी हिरवी मिरची टाकणार आहे, तर ती घेतली आहे 3-4. तर इथे चांगलं मस्त याला जो टोमॅटो आहे त्याला चांगलं सॉफ्ट करून घेतलंय. तर बघा डाळीतलं पाणी मी काढून टाकलंय आणि थोडीशी फुलली आहे. जास्त वेळ मी या डाळीला भिजू वगैरे नाही घातलंय, थोडं 2-3 मिनिटासाठी भिजू घातलेलं होतं, धुवून काढलं आणि तसंच पाण्यामध्ये ठेवलं. तर त्या डाळीला मी ऍड केलंय आणि थोडंसं चांगलं परतून घेतलंय आणि मग नंतर त्याच्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलंय. तर ही मसूरची डाळ कसं ना फुलती, तर त्याच्यासाठी त्याला पाणी जास्त लागतं. तर इथे मी ताक बनवती आहे. खूप सोपं आहे आणि खूप सिंपल आहे आणि काही जास्त सामान वगैरे नाही लागणार आहे. तर इथे मी 2 मोठे चम्मच दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी चाट मसाला टाकलाय 1 चम्मच, आणि म्हणजे माझा जो चम्मच आहे तो छोटा आहे, आणि अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकलंय. तर तुम्ही किती बनवताय, म्हणजे किती ग्लास बनवताय, मी इथे फक्त 3च ग्लास बनवतीये, तर म्हणून मी कमी कमी मसाला जो आहे चाट मसाला तो कमी यूज केलाय आणि मीठ पण कमी यूज केलंय. तर मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मिक्सर मधून काढलं तेव्हा थोडंसंच पाणी ऍड केलं, कारण की आपण लगेच जास्त पाणी ऍड केलं ना तर ते उडायची भीती वाटते. तर थोडंसंच पहिले पाणी ऍड केलं सॉरी, आणि त्याच्यानंतर मग मी अजून पाणी ऍड केलं आणि खाली काढल्यानंतर भांड्यामध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता 1 ग्लास मी इथे पाणी ऍड केलंय. तर याच्यानंतर तुम्हाला टेस्ट करून बघायचंय की ते कसं झालंय टेस्टला. तर तुम्हाला चाट मसाला वगैरे काही कमी वाटलं तर तुम्ही ऍड करू शकता. तर ताकामध्ये बरेचसे जण काय करतात की साखर म्हणजे अवॉइड घेत नाही, पण मला आवडतं ताकामध्ये साखर घ्यायला, आणि माझे हस्बंड जे आहे ते काही ताकामध्ये साखर घेत नाही, पण मला आवडतं म्हणून मग मी घेते. तर इथे मी चपात्या करतेय. मी इथे चपाती खूप स्पेशल बनवतेय, ट्रायंगल शेपमध्ये. तर मस्त अगोदर चपातीला लाटून घेतलं, तेल लावलं आणि हलकसं पीठ लावायचं, जेणेकरून जी चपाती आपण भाजताना आहे ना एवढी भारी फुलती ना, एकदम गुब्बाऱ्यासारखी टमटम फुलती बघा चपाती. तर हलकसं कोरडं पीठ लावायचंय आणि इथे तुम्ही गोल पण बनवली तरी फुलणारच आणि ट्रायंगल शेपमध्ये पण बनवली तरी फुलणारच चपाती. तर बघू शकता मी इथे मस्त ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवलीये. तर माझ्या मुलाला मी सकाळी काय झालं की टिफिनमध्ये पण ट्रायंगल शेपमध्ये चपाती दिली, तर मूड आला दुपारी पण ट्रायंगल शेपमध्येच बनवते बाबा चपाती. तर मस्त याला काय करायचंय की लालसरपणा येण्यासाठी, ब्राऊन कलर येण्यासाठी चपाती अशी मस्त क्रिस्पी वरतून आणि आतून मऊ. बऱ्याचशा जणांकडून काय होतं ना की कडक चपाती होती, त्यांच्याकडून असं सॉफ्ट वगैरे चपाती होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने चपाती बनवली ना तर ती नक्की सॉफ्ट होणार, मऊ होणार आतून आणि वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ, तर नक्की बनणार. तर अशा पद्धतीने पण तुम्ही चपाती बनवू शकता. वरतून छानसं तेल लावायचं आणि जो उलथाणा आहे, सराटा आहे, तर याने चांगलं असं दाबून दाबून त्याला भाजून घ्यायचं, जेणेकरून वरतून मस्त क्रिस्पी आपली चपाती बनेल. आणि हलकं हलकंसं तेल लावायचं त्याला भाजताना. आणि गॅस जो आहे तो मीडियम टू हाय म्हणजे मध्यम गॅस ठेवायचा, जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही ठेवायचा. तर बघा अशा प्रकारे मी 5-6 चपात्या केल्यात, म्हणजे ट्रायंगल शेपमध्येच बनवल्या सगळ्या चपात्या. तर इथे भाजी पण झाली होती, मी दुसऱ्या साईडने भात पण लावून दिला. तर इथे माझा जो हा स्वयंपाक आहे ना अर्धा तासामध्ये कम्प्लीट झाला बघा.
तर मी पहिले काय केलं, भाजीची तयारी करून घेतली, मग नंतर कुकर लावलं, पीठ मळलं आणि लगेच चपात्या टाकून ठेवल्या. तर इथे आहे मँगो, आंबा. आंबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर सीझन मध्ये म्हणजे आमच्या घरी फर्स्ट टाइम आंबा आणला होता, तर मी त्याचंच कट मी टेस्ट करून बघतीये बघा. एवढं भारी टेस्ट होतं ना त्याचं, खूप छान. तर तुम्हाला जर का मी बोलले पहिलेच की कंटाळा आला स्वयंपाकाचा, तर ही रेसिपी नक्की बनवा. खूप सोपी आहे आणि फटाफट, आणि घरच्यांना पण भारी वाटेल की खूप मस्त बनवलंय, आणि आपल्याला पण वाटेल की हा लवकर होऊन गेलंय. तर इथे मी ताक बनवलंय मस्त. उन्हाळा दिवस आहे तर त्याच्यासोबत मस्त थंड 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 काहीतरी प्लेटमध्ये असावं म्हणून मी खूप सोपं असं मस्त ताक बनवलंय. तर तुमच्याकडे पुदिना वगैरे असेल तर ते पण तुम्ही ताकामध्ये ऍड करू शकता. पण इथे मला जे ताक आहे ते सिंपलच आवडतं, जास्त त्याच्यामध्ये मसाला वगैरे आवडत नाही. तर तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघू शकता. नक्की चांगलंच बनेल, 101% चांगलंच बनेल. आणि इथे मी आंब्याचे स्लाइस टाकतीये. तर प्लेट माझी झालीये तयार. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय.